विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. एफडीए अधिकाऱ्यांनी मंत्रालय आणि विधान भवनाच्या कॅन्टीनबाबत तयार केलेला 98% अहवाल खोटा, अस्वच्छतेबाबत अनेक त्रुटी, हायकोर्टाकडनं खरडपट्टी. मंगळवारपर्यंत खासगी आणि सरकारी आस्थापनांना सुधारण्याची वेळ द्या, पुन्हा तपासणी होणार. मंत्रालयाच्या उपाहारगृहाचा परवाना निलंबित करा किंवा केळींवर काळे डाग आहेत म्हणून केलेली कारवाई रद्द करा. खासगी आणि सरकारी आस्थापनांना वेगळा न्याय का? हायकोर्टाचा एफडीए अधिकाऱ्यांना इशारा. पुढील सुनावणी 6 ऑगस्टला. भिवंडीमध्ये इमारत दुर्घटनेमध्ये दोषींवर फौजदारी कारवाई होणार. सूचना देऊनही लोक धोकादायक इमारती रिकामी करत नाहीत, हे दुर्दैव. दोषींवर कठोर कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. मंत्री गिरीश महाजनांकडनं भिवंडीत दुर्घटनास्थळी पाहणी. परवानगी न घेता दुरुस्तीचं काम सुरू होतं. महाजनांची माहिती. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन. भिवंडीमध्ये धोकादायक 4 मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्याखालून 9 मृतदेह बाहेर काढले. 12 तासाहून अधिक काळापासून एनडीआरएफकडनं रेस्क्यू. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. अमित शहांच्या पुणे दौऱ्यावर आता वातावरण तापलं. शहांच्या दौऱ्याला काँग्रेसचा विरोध. उद्या निषेध आंदोलन करणार, तर शहांच्या हस्ते टीआर पुरस्कार देणं नैतिक अधःपतन. राऊतांची देखील टीका. देशाच्या गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटले. संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा, तर दीपकेंना विष्णूचा अवतार म्हणणाऱ्यांनी शहांवर बोलू नये. नवनाथ बन यांचा पलटवार. संसदीय अधिवेशनाचा 10 दिवसांनी गोंधळाचा. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज 3 ऑगस्ट पर्यंत स्थगित. अमित शहांच्या विरोधात संसद परिसरात विरोधकांचं आंदोलन. अमित शहा गायब झाल्याची टीका. राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून संसदेच्या बाहेर विरोधकांचं उपहासात्मक आंदोलन. पुजारी बनत पप्पू यादवांनी प्रतिकात्मक दानपेटी पळवली. विरोधकांनी माफी मागावी, भाजप खासदारांची मागणी. आधी हाडं मोडलीत, आता एफआयआर करून खाती बंद करतायत. मोदी शहा, तुम्ही जेनझींना धमकावून गप्प करू शकत नाही. राहुल गांधींचा हल्लाबोल. दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह. जंतर मंतरवरील पोलिसांच्या विरुद्ध चुकीचं नरेटिव्ह पसरवलं. वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्ताने माखला होता. पत्रकार परिषद घेत दिल्ली पोलिसांच्या कुटुंबाने मांडली आपबीती. भाजपच्याच गुंडांकडनं पोलिसांवर दगडफेक. पोलिसांना विद्यार्थ्यांच्या डोक्यात लाठ्या घालताना लाजा वाटल्या नाहीत का? दिल्ली पोलिसांच्या कुटुंबाच्या आरोपानंतर अभिजित दीपके आक्रमक. पुण्यासह नाशिकला पावसाचा रेड अलर्ट. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद. पुढील 24 तास अशी स्थिती राहण्याची शक्यता. पुण्यामधील खडकवासला धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडले. 43,500 क्युसेकनं यंदाचा सर्वाधिक मोठा विसर्ग. भिडे पूल पाण्याखाली. नदी पात्रामधील रस्ता वाहतुकीसाठी बंद. प्रशासनाकडनं खबरदारीचं आवाहन. मुंबईतील प्रभादेवी परिसरात झाड कोसळलं. रुग्णवाहिकेचं मोठं नुकसान. 1 महिला जखमी झाल्याची माहिती. संततधार पावसामुळे धरणामधील पाणीसाठ्यात वाढ. राज्यातील धरणांमध्ये सध्या 62% जलसाठा. विदर्भ, मराठवाडा, कोकणामध्ये अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गडचिरोलीमधील अनेक नद्यांना पूर. जिल्ह्यातील 4 राष्ट्रीय महामार्गांसह दुर्गम भागातील 16 रस्ते बंद. भामरागड सिरोंचामध्ये विद्युत सेवा खंडित. अण्णाभाऊ साठे स्मारकाचं भूमिपूजन. जुलै 2029 मध्ये उद्घाटन करणार. वंचितांचा आवाज म्हणून अण्णाभाऊंनी मोलाचं कार्य केलं. फडणवीसांचं भाष्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 आणि 9 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर. रक्तदान शिबिराला हजेरी लावणार. दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांकडनं बीडमध्ये विकास कामांचा आढावा. रात्री 11 पर्यंत लोकप्रतिनिधींसोबत बैठका, तर सकाळी 7 वाजता रुग्णालयामध्ये पाहणी. सुनेत्रा पवारांच्या ॲक्शन मोडने बीडला नवा विश्वास. नोबेल पुरस्कारासाठी मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांची शिफारस करावी. संजय राऊतांचा खोचक टोला. दगडावरील हातांचे ठसे आधारशी लिंक होणार असं अजबच वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. नाशिक शहर वाऱ्यावर सोडलंय का? खड्ड्यांमुळे 4 जणांच्या मृत्यूवर छगन भुजबळ संतापली. महाजनांना लक्ष देण्याचं आवाहन. महाजनांनी खड्डे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या निलेश कोतकर कुटुंबियांची भेट घेतली. भाजप नगरसेविकेने विद्यार्थ्यांकडनं पाय पोचून घेतल्याचा प्रकार. नगरसेविकेचं शिक्षण किती? भाजप नेते अशा विषयांवर बोलणार का? रुपाली ठोंबरे पाटील संतप्त. मनोज जरांगे यांच्यावर आंदोलन करण्याची वेळच येणार नाही.
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही. जरांगेंच्या मागण्यांवर मुख्यमंत्री सकारात्मक. जरांगेंना सविस्तर अहवाल पाठवणार अशी माहिती. टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग. भिवंडी न्यायालयाकडून 14 आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. मुख्य आरोपीसह सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी होणार. मोठा उलगडा होण्याची शक्यता. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.